राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ, तथागत भगवान गौतम बुद्ध दोन्यांच्या माध्यमातून वास्तव स्थिती जगासमोर मांडणारे डोळ्याचे रचनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं असे संत कबीर, तसेच ज्यांचा गाथा वाचून आपल्या सर्वांचा माथा ठीक होतो असे गाथेचे निर्माते जगद्गुरु तुकोबाराय, तसेच बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय या सर्व महापुरुषांना अभिवादन व आज ज्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र आलो असे घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी राज्यघटना लिहितानाच सांगितलं होतं, ठामपणे सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता आहे, असा मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून सर्वप्रथम जगासमोर ही मागणी करणारे घटनेचे शिल्पकार आहेत असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन। तसंच आज साधेपळ नगरीमध्ये ज्या चिमुकलीने एक अतिशय चांगलं वक्तृत्वाच्या माध्यमातून भाषण केलं आपल्या सर्वांच्या समोर, तिच्या आई वडिलांचं अभिनंदन। बघा, आपण सर्वजणांनी तिचं भाषण ऐकलं। आई वडील जर निर्व्यसनी असतील, आई वडील जर बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असतील तर त्याचं फलित किती छान असतं, त्याचं फलित आपण सर्वांनी इथं पाहिलं। त्याबद्दल तिच्या आई वडिलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। तुम्ही बाबासाहेबांच्या तत्वाचे पाईक राहिलात, तुम्ही निर्व्यसनी राहिलात म्हणून तुम्हाला स्वतःवर होणारे अन्याय लक्षात आले, नाहीतर आज सुद्धा आंबेडकरी जनतेचं समाजाच्या सर्व स्तरामधून शोषण जे चालू आहे ते आजही चालू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढाच होता शोषणाच्या विरोधात। बाबासाहेब आंबेडकर कधी कोणाच्या घरी भाकरी मागायला गेले नाहीत, कधी कोणाच्या घरी पैसे मागायला गेले नाहीत। माणूस म्हणून माझा जन्म झालाय, मला माणूस म्हणून स्वीकारा, ही डॉक्टर बाबासाहेबांची शेवटपर्यंत मागणी होती। असे घटनेचे शिल्पकार ज्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला। हिंदू कोड बिलामध्ये समस्त मराठा बांधवांच्या महिलांसाठी, समस्त हिंदू महिलांसाठीची मागणी होती। मागणी अशी होती की हिंदू धर्मातील विधवा महिलांना, हिंदू धर्मातील आया बहिणींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये आपले आई वडिलांच्या पोटी जन्म झालेला आहे म्हणून आपल्याला वाटा मिळावा आणि वडिलांच्या पश्चात, आईच्या पश्चात किंवा त्यांच्या पतीचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या पश्चातामध्ये जीवन जगण्यासाठी त्यांना काहीतरी संपत्ती राहावी, यासाठी मंत्रिपदावर लाथ मारून संसदेच्या प्रांगणाच्या बाहेर निघून आलेला तेजस्वी असा विचाराचा, तत्वांचा पाईक असलेला माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या जीवनावर बोलावं तेवढं कमी आहे। अनेक गोष्टी त्यांच्या आपल्याला सांगता येतील। काळाराम मंदिरातील त्यांचा 1930चा जो मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हेच होतं, आमचं या भारत देशामध्ये जन्म झालाय, या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आमचं योगदान आहे, या देशाच्या जीवनमानामध्ये आमचं योगदान आहे, तर मग या देशाच्या मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश का नाही? ही शोकांतिका मोडून काढण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाला मंदिरामध्ये स्थान मिळालं पाहिजे, समाजातील प्रत्येक घटकांना समान वागणूक मिळाली पाहिजे। अशा अनेक मागण्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढे उभारले। दीन दलित दुबळे यांच्या वर झालेल्या हजारो वर्ष यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आता त्या ताईंनी दिदीने सांगितलं, पाणी पेटवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। पाणी पेटवलं म्हणजे का त्यांनी पाण्याला आग लावली नाही। चौदार तळ्याचा महाड येथील सत्याग्रह आपल्या सर्वांना माहित आहे। महाड मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृती धर्माच्या परम तत्वानुसार हिंदू संस्कृतीचा कारभार चालत असे आणि दीन दुबळ्या गरीब दलित आदिवासी या लोकांना समाजापासून दूर ठेवलं जात असे, अशा ज्या ग्रंथामध्ये अशी समाजाची विभागणी केली होती, अशा मनुस्मृती ग्रंथाचं दहन करण्याचं काम श्री सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड मुक्कामी केलं आणि महाडच्या चौदार तळ्यावर लाट्या काट्या धोंडे दगड खात
त्या तळ्यामध्ये पाणी प्राशन करून जगामध्ये पहिला पाण्यासाठीचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। असे महान युग पुरुष आपल्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये जन्माला आले, हे आपल्या बहुजन समाजाचं सौभाग्य आहे। तर आजचा तरुण समाज या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहायचं, विचाराची देवाणघेवाण करायची, आपल्या मस्तकाला सुधरवायचं, अशा कार्यक्रमाला उपस्थित न राहता संध्याकाळच्या बाबासाहेबांनी जे वाचून मोठं होण्याचं काम केलं, त्यापेक्षा नाचून समाजाचं प्रदर्शन करायच्या कामाला जास्त तरुण आपल्या येथील उपस्थित राहणार आहेत। त्यांचा धिक्कार करणं माझ्यासाठी कर्मप्रात आहे। तुमच्याकडे का मतदान मागायला आलो नाही, तुमच्याकडे का स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आलो नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हणलं की वेळ किती लागू द्या, काळ किती लागू द्या, जयंतीचा अख्खा दिवस लागू द्या, माझा बाप ज्याप्रमाणे इथं उपस्थित राहायचा, माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी तुमच्या आमंत्रणाची गरज असणार नाही, असा माणूस म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे। त्याबरोबरच असे अनेक लढे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग स्वतःच्या ज्ञानाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून, हिराकूडचा पाणी प्रकल्प असो, प्रॉब्लेम्स ऑफ थॉट अँड रुपी हा ग्रंथाच्या माध्यमातून आर्थिक प्रश्न किंवा ज्या बँकेच्या माध्यमातून आज देशाचं आर्थिक चलन असेल, भारत देशाचा आर्थिक कारभार चालतो, अशी भारताची जी आरबीआय बँक आहे, सर्व भारतातील बँकेची मालक त्या आरबीआय बँकेच्या स्थापनेमध्ये बाहेर देशातले विद्वान आले होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या ग्रंथामधून या आरबीआयची स्थापना करत असताना पुस्तकाचा लेखक या देशाचा होता, त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार भारतातली मध्यवर्ती बँक जी संपूर्ण देशाचा आर्थिक कारभार ज्या बँकेच्या तत्वानुसार, मार्गदर्शनानुसार चालतो, अशी बँक आरबीआय बँकेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली। हिराकूड प्रकल्प असेल, ज्यांच्या माध्यमातून बिहार, उत्तराखंड, पंजाब अशी अनेक राज्ये सुजलाम सुफलाम झाली, तेथील शेतकरी पाण्याच्या वाचून जे त्यांची जमीन दुष्काळग्रस्त झाली होती, त्या 4-5 राज्यातील पाण्याचा प्रश्न मिटवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांच्या सुपीक मेंदूतून निघालं आणि त्या पाणी प्रकल्पाचं सगळं नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। कामगाराचा प्रश्न असू द्या, आपल्याला माहित नाही आपले पूर्वज 24 तास 12 महिने 24 तास 12 महिने वर्ष, कितीतरी वर्ष वेठ बिगारी पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या मालकाने त्यांना कामावर घेतलं की ते मरेपर्यंत त्यांच्याकडेच काम करायचे, अशी ही वेठ बिगारीची पद्धतीवर बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि कामगारांचा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडला, भारताच्या लोकसभेत मांडला आणि कामगारांचे तास 8 तासावर आणले। माणसाला माणुसकीची जाणीव असू द्या, कामगारही माणसं आहेत याची कारखानदारांना जाणीव असू द्या, म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी कामगारांपर्यंत असा लढा उभारला। समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या महापुरुषांनी केलं। अशा महापुरुषांची जयंती आज आपल्या सातेबा नगरीमध्ये संपन्न झाली। आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। जय भीम, जय भारत।